नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रतिनिधी अल्तमाश खान यांची रिपोर्ट. शेगाव खामगाव येथे सिंहासनाधीश्वर छत्रपतींनी गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या. शिवव्याख्याते वाघमारे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवराय काल, आज आणि उद्या व्याख्यान संपन्न. वारकरी धर्म परिषदेच्या पहुरजिरा शाखेचे आयोजन. मुघलांची हुकुमशाही उखडून फेकण्यासाठी स्वराज्याचे राजे शिवाजी रायगडावर सिंहासनाधीश्वर छत्रपती म्हणून विराजमान झाले. अष्टप्रधान मंडळासह सोयराबाई महाराणी तर युवराज म्हणून संभाजीराजे यांनाही स्वराज्याचे प्रमुख शिलेदार होण्याचा बहुमान मिळाला. 6 जून 1674 रोजी गुलामगिरीच्या आणि हुकुमशाहीच्या विरोधात रयतेचे स्वराज्य रायगडावर प्रतिष्ठापित झाले. 379 वर्षानंतर सुद्धा रयतेचे राजे छत्रपती अखिल विश्वाच्या हृदय तलापटलावर स्वराज्याचे छत्रपती म्हणून आजही प्रतिष्ठापित आहेत. ही छत्रपतींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची आणि दानत्वाची पावती आहे, असे मत सुप्रसिद्ध कथाकार शिवव्याख्याते हबप विलास महाराज वाघमारे यांनी व्यक्त केले. शेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या पहुरजिरा येथे छत्रपती शिवरायांचा स्वराज्याभिषेक दिनानिमित्त 7 जूनला जगद्गुरू तुकाराम महाराज सभागृहामध्ये छत्रपती शिवराय काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान देताना शिवव्याख्याते विलास वाघमारे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री, शिवव्याख्याते आणि सतीशचंद्र रोठे पाटील, शिवव्याख्याते योगेश महाराज कोकाटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज गोंगटे, सचिव शेख युनुस, जिल्हा उपाध्यक्ष गजानन महाराज गोळे, संजय महाराज फाटे, गणेश महाराज बाहकर, बाळू डोंगरकर, गोपाळ राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त करीत शिवरायांना मानवंदना दिली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे सामूहिक पूजन आणि माल्यार्पण आणि गरजा महाराष्ट्र पोवाड्याने शिवराज्याभिषेक दिन व्याख्यानाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार संचालन शिवश्री मंगेश भारसाकडे यांनी तर आभार प्रदर्शन शिवश्री संजय फाटे यांनी व्यक्त केले. अनंत अनंत कृष्णाय जीवनमूर्ती पांडव परमात्माच्या असीम कृपेतून राष्ट्रसंत तुकोबांच्या या सभागृहामध्ये त्यांच्या सानिध्यात तुमच्याशी संवाद साधण्याचा हा अद्वितीय योग या ठिकाणी घडून आला. निमित्त ते सर्वात महत्त्वाचा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने हा आपला वारकरी धर्म परिषदेचा संवाद मेळावा. आता संख्येनं 31 लोक आहे, मोजून टोटल 31. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे, नेहमीच बळ हे संख्येवर असते असे नाही, खरे बळ असते ते निश्चयात समुच्चयात नाही. तर त्या निश्चयाने पेटून उठलेला वारकरी समाज या ठिकाणी उपस्थित आहे असं तुम्ही आम्ही समजून घेऊ. गाव खूप मोठं आहे, छान आहे. येताना रस्त्यात भेटलेली गाडी रस्त्यातच उभं केली, कुठं उभं केली माहितच नाही. जिथे रस्ता बंद झाला तिथे गाडी लावून दिली, तिथून पायी आलो. आज 15 वर्षापूर्वी पहुरजिरा गावामध्ये तिकडं रामगोंचं ते शेत नाही का, हा शेतकरी सेवा प्रकल्प 15 वर्षापूर्वी तिथे मेळावा घेतला होता. तेव्हा पहुरजिऱ्यात आलो होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आला. फक्त शेतकरी मेळावा आणि तुकोबांचा मेळावा याच्यात फरक आहे. आणि आज तुकोबांची कृपा सानिध्यात तुम्ही आम्ही सर्वजण धर्माच्या विषयावर धर्मावर संवाद साधतोय. ही एक साधना आहे, भक्ती आहे. भगवंताचं कुतूहल सांगणं, भगवंताची स्तुती करणं, भगवंताची लीला सांगणं ही एक साधना आहे. आपले 9 भक्तीपैकी एक भक्ती आहे. त्या भक्तीच्या भावातून तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकरूप होण्याचा प्रयास. मग त्या भक्तीच्या स्वरूपामध्ये छत्रपती शिवरायांचा स्वराज्याभिषेक सोहळा आणि या वारकरी धर्म परिषदेची मोहर्त वेळ आपल्या खांद्यावर घेऊन जे विदर्भात फिरत आहे
सुप्रसिद्ध कथाकार विलास महाराज वाघमारे त्यांचा 58वा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे दुग्ध शर्करा